राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। बदलापूरच्या दुबे रुग्णालयात हिवतापाबाबत जनजागृती करण्यात आली आहे। यावेळी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत हिवतापाबाबत जनजागृती केली। मागील काही दिवसात मच्छरांची पैदास वाढती आहे। प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुद्धा केल्या जात आहेत। मात्र नागरिकांमध्येही याबाबत जनजागृती राहावी यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिका दुबे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश अंकुश यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आलं। यावेळी हिवतापाबाबत संदेश देणारे विविध पोस्टर कर्मचाऱ्यांनी हातात पकडून जनजागृती केली। तर मच्छरांची पैदास थांबवण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी अशी माहिती डॉक्टर राजेश अंकुश यांनी दिली आहे। आपण शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे प्रत्येक 25 एप्रिल रोजी हा जो जागतिक हिवताप जनजागृती सप्ताह आहे तो आपण साजरा करत असतो। आज नेमका 25 तारीख आहे, 25 एप्रिल आहे आणि WHO ने 2007 साली हा उपक्रम सुरू केला होता की आपलं ध्येय असं आहे की आपल्याला 2030 पर्यंत हिवताप हा रोगाचं आपल्या देशातून निर्मूलन करायचं आहे। ज्याप्रमाणे आपण क्षयरोगाचं निर्मूलनाचं टार्गेट ठेवलं आहे, ज्याप्रमाणे आपण पोलिओ निर्मूलन केलेलं आहे, त्या अनुषंगाने आपल्याला मलेरिया हा रोग आपल्या देशातून नष्ट करायचा आहे। आता मलेरियाचं जे माध्यम आहे प्रामुख्याने डास आहे आणि डासामुळे 5 प्रकारचे आजार पसरतात। तसे पाहता डासामुळे अनेक प्रकारचे आजार होतात, जवळपास 11-12 प्रकारचे आजार होतात। पण प्रामुख्याने जे आजार होतात त्यामध्ये मलेरिया आहे, नंतर फायलेरिया म्हणजे हत्तीपाय रोग आहे, नंतर चिकनगुनिया आहे, डेंग्यू आहे आणि जॅपनीज एन्सेफेलायटिस हे जे 5 प्रकारचे आजार हे प्रामुख्याने दिसून येतात। आणि ह्यापैकी जो फायलेरिया तो एवढा प्राणघातक नसला तरी बाकी जवळपास सगळे प्राणघातकच आहेत। म्हणजे चिकनगुनिया आणि फायलेरिया सोडून बाकी सगळे प्राणघातक आहेत। तर त्याकरता आपल्याला आपल्याला जो टार्गेट आहे आपल्याला डासांपासून लोकांना सुरक्षित ठेवायचं आहे आणि त्याकरता आपल्याला ज्या उपाययोजना करतात आपण त्या करायच्यात। आता त्यामध्ये प्रामुख्याने असं आहे की आपण पाहिलं असं की पावसाच्या नंतर प्रामुख्याने सगळे हिवतापाचे रुग्ण वाढतात। त्याला मेन कारण असं की जागोजागी पाण्याची डबकी तयार होतात, त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती वाढते। त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर बांधकाम व्यावसायिक जे आहेत ते सद्यस्थितीत देखील क्युरिंग करता पाणी जमवून ठेवतात, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते आणि त्यामुळे वर्षभर मग डेंग्यूसारखे आजार पसरत राहतात। आणि मागे आम्ही असं पाहिलं की इंडस्ट्रियल एरिया जो आपल्या बदलापूरला आहे त्या ठिकाणी अनेक इंडस्ट्रीजच्यामध्ये पाणीच्या साठे असतात, तिथे अनेक भंगार असतात, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असते। तर अशा ठिकाणी एकाच वेळेला लाखो मच्छर तयार होतात आणि प्रमुख्याने त्या पट्ट्यामध्ये आम्हाला संशयित डेंग्यूचे पेशंट जास्त आढळून यायचे। तर माझं सगळ्या नागरिकांना असं आव्हान आहे की आपण जे आता सांगितलेल्या सूचनांप्रमाणे आपण सगळ्यांनी कोरडा दिवस पाळणं महत्त्वाचं आहे। नमस्कार, मी संतोष भोईर, हिवताप विभाग, आरोग्य सेवा, कुळगाव बदलापूर नगर परिषद। सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही शासनाचे कर्मचारी आहोत। बदलापूर नगर परिषदेच्या अंतर्गत आम्ही माननीय सीओ सर मारुती गायकवाड साहेब आणि डॉक्टर अंकुश सर वैद्यकीय अधिकारी कुळगाव बदलापूर नगर परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बदलापूरमध्ये कुठल्याही प्रकारची आजार आला आणि त्याची जर साथ उद्भवली तर तो आजार वाढणार नाही आणि त्याच्यावर तो कसा आटोक्यात येईल आणि त्याच्यावर प्रतिबंधात्मक काय उपाययोजना करावी हे काम आमचं आहे। आणि याचप्रमाणे आम्ही मुख्यतः हिवताप आणि डेंग्यू याच्यावर जास्त काम करतो। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।